नमस्कार. आज आपण एका विलक्षण मराठी लघुकथेच्या अंतरंगात जाणार आहोत. कथेचं नाव आहे त्या रिकाम्या बसचा शेवटचा प्रवासी. आजची चर्चा फक्त याच एका कथेवर आधारित आहे. हो. ही कथा म्हणजे मुख्यत्वे मानसशास्त्रीय आणि अद्भुत भीती, ज्याला आपण पॅरानॉर्मल हॉरर म्हणतो, त्या प्रकारातली आहे. बरोबर. विचार करा ना, रात्रीची वेळ, शहरातली अगदी शेवटची बस सुटणार आहे, रस्ता एकदम निर्मनुष्य आणि अचानक एक कोणतरी अनाकलनीय प्रवासी येतो. कसं भीतीदायक वाटते नाही? नक्कीच. ती कल्पनाच अंगावर काटा आणते. तर आज आपण विश्लेषण करताना हे बघणार आहोत की यातलं वातावरण, रहस्य आणि भीतीचे घटक ते केवळ प्रभावी नाहीत, तर ते एकमेकांना कसे पूरक ठरतात. म्हणजे कसं विणले सगळे काही. अगदी. कथेतील महत्वाचे मुद्दे आणि कथा सांगण्याची जी पद्धत आहे त्यावर आपलं लक्ष असेल. मूळ मुद्दा हा की ही कथा आपल्याला इतकी अस्वस्थ का करून सोडते, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि सुरुवातीलाच मनात येतो तो कळीचा प्रश्न, त्या एका रिकाम्या बसमधल्या शेवटच्या प्रवाशाचं आणि ड्रायव्हर रामूचं नेमकं काय होतं पुढे. उत्सुकता वाढवणारा प्रश्न आहे. चला तर मग या कथेचा जरा सविस्तर विचार करूया. ओके. तर कथेची सुरुवात होते रात्रीचे 11:15 वाजता, 11:45. मार्ग क्रमांक 27ची ती शहरातली शेवटची बस आहे. शेवटची फेरी. हो. ड्रायव्हर आहे रामू. तो रोजच्या सारखी बस स्वच्छ करतोय, दिवसाच्या शेवटच्या फेरीसाठी तयार होतोय. आणि वेळ अशी आहे की सगळीकडे शांतता, म्हणजे अगदी टोचेल असा एकांत. ते सुरुवातीचं वर्णनच आपल्याला खेचून घेतं कथेत. हो ना. आणि हे वातावरण फक्त पार्श्वभूमी नाहीये बरं का. नाही, अजिबात नाही. रात्रीची वेळ, शेवटची बस, त्यात भर म्हणून हलका पाऊस आणि वारा पण आहे. हे सगळे घटक मिळून एक प्रकारचं गूढ आणि किंचितचं भीतीदायक वातावरण तयार होतं, नाही का. अगदी. मला वाटतं हा पाऊस आणि वारा फक्त नैसर्गिक घटक नाहीत. तेच ते कथेत पुढे जे काही अशुभ घडणार आहे त्याची जणू काही पूर्वसूचना देतात. बरोबर. आणि तो शहरातील शांत रस्ता, कमी प्रकाश. हो. हे केवळ वातावरण नाही, तर ती एक मानसिक अवस्था तयार करते आपल्या मनात. एक अपेक्षा तयार होते की आता काहीतरी वेगळं, अनपेक्षित घडणार आहे. जणू नेहमीच्या जगापासून आपण बाजूला फेकले गेलो आहोत. अगदी. एका वेगळ्याच मितीमध्ये प्रवेश करतोय आपण. ही तयारी आहे पुढे येणाऱ्या धक्क्यासाठी. आणि याच तयार झालेल्या पार्श्वभूमीवर त्या प्रवाशाचं आगमन होतं. काय वेळ निवडलीये. इथेच कथेचा खरा खेळ सुरू होतो. तो त्या रात्रीचा एकमेव प्रवासी. फक्त एकटा? हो. कथेनुसार त्याने काळा रेनकोट घातलाय आणि चेहरा सावलीत लपलाय. हे तपशील वरवरचे वाटले तरी खूप महत्वाचे आहेत. चेहरा लपलेला असणं म्हणजे अज्ञाताचं प्रतीक. आणि अज्ञात गोष्ट नेहमीच आपल्याला भीतीदायक वाटते. आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहिती मिळत नाही आणि ती गोष्टच अस्वस्थता वाढवते. त्याचं वागणं तर आणखीनच विचित्र. तिकिटासाठी फक्त एक नाणं देतो. हो. आणि कुठे जायचंय विचारल्यावर काही बोलत नाही, फक्त हसतो. हे हसणं कसलं असेल ते? मैत्रीचं नक्कीच नाही. ते हसणं गूढ आहे, कदाचित किंचित क्रूर वाटणार. आणि तो जाऊन बसतोही कुठे, तर थेट मागच्या सीटवर, एकदम मागे. म्हणजे एकटा, वेगळा. बरोबर. त्याच्या प्रत्येक कृतीतून तो सामान्य नाहीये याचे संकेत मिळतात. संवाद टाळणं, ते विचित्र हसणं, एकटं जाऊन मागे बसणं, यातून तो स्वतःभोवती एक रहस्यमय वलय तयार करतो. याचा परिणाम फक्त रामूवर नाही होत. नाही, ऐकणाऱ्याच्या मनावरही होतो. विचार करा, तुम्ही रामूच्या जागी आहात, रिकाम्या बसमध्ये, अशा व्यक्तीसोबत. मनात काय काय विचार येतील. बापरे. हे निव्वळ भीतीदायक नाहीये, तर मानसिकदृष्ट्या खूप तणावपूर्ण आहे. इथे लेखक एका आदिम भीतीला हात घालतोय, अनोळखी व्यक्तीची भीती, विशेषतः एका बंदिस्त जागेत. आणि मग प्रवास सुरू होतो. बाहेर अंधार, रस्त्यावर चिटपाखरू नाही. बसच्या काचांवर पावसाच्या सरीमुळे नक्षी तयार होतीये. जणू काही रामू आणि तो प्रवासी जगापासून पूर्णपणे तुटले आहेत. हो. आणि हा एकातीपणाच कथेतील तणाव आणखी वाढवतो. इथेच खरी रंगत वाढायला लागते. हो. हा एकाकीपणाच पुढच्या घटनेला अधिक गडद करतो. इथे खरी कलाटणी मिळते. ती कुजबूज. बरोबर. रामूला मागून कुजबुजल्यासारखा आवाज येतो,
पण जेव्हा तो ड्रायव्हिंग सीटवरच्या आरशात पाहतो तेव्हा मागची सीट रिकामी, प्रवासी नाहीये तिथे. कुठे गेला तो? हाच प्रश्न, हा क्षण खूप महत्वाचा आहे. म्हणजे हा रामूच्या मनातला भास आहे की खरंच काहीतरी अमानवी, पॅरानॉर्मल घडतंय? हो, कथा इथे मानसशास्त्रीय भीतीकडून म्हणजे रामूच्या मनातली शंका, भीती याकडून अद्भुत भीतीकडे म्हणजे पॅरानॉर्मल वळायला लागते. आपल्याला कळत नाही की रामूचं मन त्याला फसवतंय की खरोखरच काहीतरी अवास्तव शक्ती तिथे आहे. नेमका हाच संभ्रम कथेची ताकद आहे. आणि मग रामू बस थांबवतो. का? कारण पुढे रस्ता अंधारात दिसेनासा झालेला असतो पूर्णपणे. जणू काही रस्ता संपलाय किंवा कोणत्या तरी वेगळ्या जगात बस प्रवेश करतेय. ही परिस्थिती फक्त बाहेरची नाहीये. नाही, ती रामूच्या मानसिक स्थितीचेही प्रतीक असू शकते की त्याच्यासमोर आता कोणताच मार्ग नाही, तो अडकलाय. आणि मग तो निर्णायक क्षण येतो. रामू खाली उतरतो बघायला की काय झालंय पुढे. हो, परिस्थितीचा अंदाज घ्यायला. आणि परत येतो तर प्रवासी गायब. गायब? इतक्या पटकन? कुठे आणि कसा? काहीच पत्ता नाही. पण तो काहीतरी मागे सोडून जातो नाही का? बरोबर. इथे प्रवासी नाहीसा होण्याची घटना जितकी महत्वाची आहे तितकेच त्याने मागे ठेवलेले संकेतही महत्वाचे आहेत. काय सापडतं रामूला? सीटवरचा पाण्याचा ओला ठसा. आणि एक अर्धवट जळालेलं तिकीट. आता याला जरा व्यापक दृष्टिकोनातून पाहूया. ओला ठसा काय सांगतो? की तो प्रवासी खरा होता, भास नव्हता. बरोबर. त्याचं भौतिक अस्तित्व होतं, पण ते अर्धवट जळालेलं तिकीट त्याचं काय? तेच तर. हे अर्धवट जळालेलं तिकीट म्हणजे काय असू शकतो? त्याचा अर्थ काय? ते कुठल्या प्रवासाचं तिकीट होतं आणि अर्धवट का जळालं? हे प्रश्न कथेला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात. हो, कारण उत्तर मिळत नाही. हां. आणि तेच रहस्याला अधिक गडद बनवतं. नक्की काय असू शकेल? हे तिकीट अनेक शक्यता निर्माण करतं. कदाचित ते एका अपूर्ण राहिलेल्या प्रवासाचं प्रतीक आहे, किंवा रामूच्या अटल मृत्यूची ती खूण होती, जणू काय त्याच्या मृत्यूच्या कराराचा तो अपूर्ण पुरावा. किंवा दुसऱ्या जगात जाण्याचं तिकीट जे अर्धवट जळायला कारण प्रवास पूर्ण झाला नाही. काहीही असू शकतं. या उत्तरांशिवाय कथेची भीती अधिक खोलवर जाते मनात. आणि मग येतो कथेचा शेवट, जो अक्षरशः हादरवून टाकतो आपल्याला. हो, दुसऱ्या दिवशी सकाळी तीच बस पोलीस स्टेशन बाहेर सापडते. आणि ड्रायव्हरच्या सीटवर रामू, मृतावस्थेत, डोळे उघडे पण प्राण गेलेले. जणू काही त्याने मृत्यूला प्रत्यक्ष पाहिलाय, अगदी समोर. आणि सर्वात भयावह तपशील काय? तर त्याच्या हातात तेच अर्धवट जळालेलं तिकीट सापडतं. पण ते कसं शक्य आहे? रात्री तर ते सीटवर होतं. हाच तर प्रश्न आहे. सकाळी ते रामूच्या हातात कसं आलं? हा दुवा त्या प्रवाशाला आणि रामूच्या मृत्यूला थेट जोडतो. या घटनेचा परिणाम इतका मोठा होतो की प्रशासन तो मार्ग क्रमांक 27 कायमचा बंद करून टाकतं. जणू काही त्या मार्गावरच काहीतरी शापित आहे. पण कथा इथेच संपत नाही. लोकांचे अनुभव, अफवा, त्याचेही काहीतरी आहे ना? हो, आणि हा शेवट कथेला निव्वळ एका घटनेपुरतं मर्यादित ठेवत नाही, तर तिला एका शहरी दंतकथेचं, अर्बन लेजंडचं रूप देतो. अच्छा. स्रोत सांगतो की आजही रात्री 11:15 वाजता काही लोकांना ती रिकामी बस दिसते म्हणे, आणि आतून कुणाचं तरी तेच गूढ हसणं ऐकू येतं. अरे बापरे. हा भाग कथेला पूर्णपणे पॅरानॉर्मल हॉररच्या प्रांतात घेऊन जातो. रामूचा मृत्यू हा शेवट नव्हता, तर त्या भयानक अस्तित्वाची ती सुरुवात होती, जी आजही त्या मार्गावर वावरते आहे. यामुळे एक महत्वाचा प्रश्न मनात राहतोच की त्या प्रवाशाचं गूढ कायम राहिल्यामुळे कथेची भीतीदायकता कशी टिकून राहते की? याचं कारण आहे अज्ञात गोष्टींची भीती. दी अननोन इज ऑलवेज मोर टेरिफाईंग दॅन द नोन, असं म्हणतात ना. हो. तो प्रवासी कोण होता? माणूस की अमानवी शक्ती? त्याचा हेतू काय होता? तो कुठे गेला? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाहीत, आणि म्हणूनच ती भीती आपल्या मनात घर करून राहते. जर त्याचं गूढ उकललं असतं तर कदाचित भीती कमी झाली असती. पण हे अनुत्तरित प्रश्नच कथेला अधिक प्रभावी बनवतात. ते आपल्या कल्पनाशक्तीला वाव देतात, आणि आपली कल्पनाशक्ती वास्तवापेक्षा जास्त भयानक गोष्टी रचू शकते. तर या सगळ्या विश्लेषणाचा अर्थ काय काढायचा आपण पाहिलं की एका सामान्य वाटणाऱ्या परिस्थितीतून रात्रीची शेवटची बस कथा आपल्याला हळूहळू एका अनपेक्षित आणि भीतीदायक अनुभवाकडे नेते. बरोबर. वातावरण निर्मिती, मग ते रहस्यमय पात्र, वाढणारा मानसिक तणाव, अतार्किक घटना, तो गूढ मृत्यू, आणि शेवटी ती दंतकथा.
हे सर्व घटक एकत्र येऊन एक विलक्षण परिणामकारक अनुभव तयार करतात. अगदी. आणि इथे कथाकथनाची शैली खूप महत्वाची आहे. कमीत कमी शब्दात अनावश्यक वर्णन टाळून केवळ सूचक घटना आणि तपशिलांमधून भीती निर्माण केली आहे. म्हणजे थेट धक्का नाही. याला आपण सूचक भीती किंवा सजेस्टिव्ह हॉरर म्हणू शकतो. म्हणजे थेट रक्तपात किंवा हिंसक दृश्य नाहीत, पण केवळ वातावरण, हावभाव, अर्धवट माहिती यातून मनात भीती निर्माण करण्याची पद्धत. जसं ते आरशात प्रवासी न दिसणं. बरोबर. तो आहे की नाही याची खात्री नसते, ही अनिश्चितता जास्त भीतीदायक ठरते. एक्सप्लिसिट हॉररपेक्षा सजेस्टिव्ह हॉरर अनेकदा जास्त काळ मनात रेंगाळतो. म्हणजे इथे थेट धक्का देण्याऐवजी मनात हळूहळू भीती झिरपेल याची काळजी घेतलीय लेखकाने. अगदी. आणि त्यासाठी रात्रीचा प्रवास, अनोळखी व्यक्ती, एकांत, अज्ञात गोष्टी यांसारख्या आपल्या मनात खोलवर रुजलेल्या सार्वत्रिक भीतींचा खुबीने वापर केला आहे. आपल्यालाही कधीतरी रात्री एकट्याने प्रवास करताना अशी अनामिक भीती वाटतेच की. हो ना. अनोळखी सहप्रवाशाबद्दल मनात शंका येतात. ही कथा त्या सार्वत्रिक भावनालाच पकडते. म्हणूनच कदाचित एवढी छोटी कथा असूनही ती इतका खोलवर परिणाम साधते, कारण ती आपल्या अगदी आतल्या आदिम भीतींना स्पर्श करते. कथानकातून भीती, रहस्य आणि मानवी मनाच्या अज्ञात कोपऱ्यांचा एक विलक्षण प्रवास घडवते. तिने निर्माण केलेले प्रश्न आणि ते गूढ वातावरण खरंच दीर्घकाळ सोबत राहतं. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात ठेवण्यासारखा आहे, जो कथेच्या पलीकडे जातो. काय? समजा तो प्रवासी खरोखरच अस्तित्वात नव्हता, तर मग रामूचा मृत्यू कशामुळे झाला? फक्त एकांत आणि भीतीमुळे आलेला हृदयविकाराचा झटका? अच्छा, म्हणजे पूर्णपणे मानसशास्त्रीय असू शकतं. किंवा त्याच्या मनातल्या कोणत्या तरी अपराधी भावनेनं किंवा मानसिक त्रासानं त्याला घेरलं होतं. मग ते जळालेलं तिकीट काय होतं? केवळ त्याच्या भ्रमित मनाची कल्पना, की काहीतरी अधिक गडद ज्याचा संबंध त्याच्या भूतकाळाशी होता? हा विचार कथेला आणखी एका पातळीवर घेऊन जातो. खरे, लघुकथेची हीच ताकद आहे. निर्माण करते आणि आपल्याला विचार करायला लावते. अशा कथांमधून मिळणाऱ्या अनुभवांवर आणि त्यातून मनात येणाऱ्या विचारांवर नक्कीच मंथन करायला हवं.